सोलापूर जिल्ह्याच्या 12 नगर परिषद निवडणूकमध्ये भाजपाने घेतलेल्या स्वबळाच्या भूमिकेमुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते। भाजपाने सर्व 12 जागांवर उमेदवार उभे केले, मात्र केवळ 4 ठिकाणी विजय मिळाला आहे। दुसरीकडे 6 ठिकाणी लढवलेल्या शिवसेना शिंदे गटाने 3 ठिकाणी विजय मिळवून आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे। या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी निवडणूक ठरली ती म्हणजे मोहोळ नगर परिषदेची, कारण मोहोळमध्ये एका 22 वर्षाच्या तरुणीने नगराध्यक्षपदाचे मैदान मारले आहे। मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत एक लक्षवेधी चेहरा राजकारणात आला आहे। अवघ्या 22 वर्षांची सिद्धी वसरे ही महाविद्यालयीन शिक्षण घेणारी तरुणी नगराध्यक्षपदी निवडून आली आहे। भाजपाच्या शीतल क्षीरसागर यांचा 170 मतांनी पराभव करत सिद्धीने राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्षापैकी एक होण्याचा मान मिळवला आहे। तरुणाईशी संवाद, साधेपणाची प्रतिमा आणि थेट नागरिकांच्या प्रश्नांना भिडण्याची भूमिका यामुळे मतदारांनी सिद्धी वसरे यांना भरभरून पाठिंबा दिल्याचे दिसून येते। सीएच्या कार्यालयात काम करणाऱ्या या सामान्य कुटुंबातील तरुणीने अवघ्या एका महिन्यात केलेल्या प्रभावी प्रचाराची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे। मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात जोरदार टक्कर पाहायला मिळाली। या निवडणुकीत सिद्धी वसरे शिंदे गट यांनी अवघ्या 170 मतांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे।